विद्यार्थ्यांनी भरलेली बस, पण ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे कुर्ला बस अपघाताची पुनरावृत्ती टळली आहे। कुर्ला येथे बेस्ट बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले असता भीषण अपघात घडला होता, ज्यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले। ही घटना ताजी असतानाच उल्हासनगरातून अशीच काही घटना पुन्हा एकदा समोर घडली आहे। उल्हासनगरहून विरारच्या दिशेने निघालेल्या खासगी बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत होता, ज्यामुळे बसमधील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला। हे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्या बसला रोखून विद्यार्थ्यांचा जीव वाचवला आहे। शुक्रवारी सायंकाळी एक खासगी बस उल्हासनगर येथील जग्गू फुटबॉल अकॅडमीतील 26 लहान मुलांना घेऊन विद्यार्थ्यांना घेऊन उल्हासनगरहून विरारच्या दिशेने निघाली। ही बस वालुधुनी पूल उतरून कल्याणच्या सुभाष चौकात आली। या ठिकाणी खासगी बसचा चालक बस वेडीवाकडी चालवित असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले। त्यांनी लागलीच ती बस रोखली आणि त्यांनी बस चालक सुरेंद्र प्रसाद गौतम यांची ब्रेथ अनालायझर टेस्ट घेतली। बसचा चालक मद्यधुंद असल्याने त्यांच्या ताब्यातील बस पोलिसांनी जप्त केली आणि बस चालकाला 10,000 रुपयाचा दंड ठोठावला आहे। वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे 26 विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत, तर चालकाने दंड भरला असून त्याची बस त्याला परत देण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी दिली आहे। वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे। वाहतूक पोलिसांनी बजावलेल्या कर्तव्य दक्षतेचे सर्वत्र कौतुक होताना पाहावयास मिळत आहे।